अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. महाविकास आघाडीचा एकमताने निर्णय, 31 उमेदवार नगराध्यक्ष अर्ज दाखल. आघाडीमध्ये कोणताही वाद नाही, उमेदवार निवड प्रक्रिया सुरळीत. उमेदवारी मागे घेण्यापर्यंत आघाडी कायम राहील, नेत्यांचा ठाम विश्वास. नगराध्यक्ष उमेदवार अगोदरच निश्चित, महाविकास आघाडीची रणनीती चाल. मेमण पुन्हा मैदानात, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं अर्ज दाखल. ही लढाई पुसदच्या विकासाची, डॉक्टर अखिल मेमण यांची प्रतिक्रिया. जुने अनुभवी चेहरे आणि नवीन उमेदवारांचा संगम, आघाडीचा बळकट पॅनेल. आघाडीच्या एकतेने विरोधकांमध्ये खळबळ, चर्चांना वेग. पुसदमध्ये आघाडीचा ताकदवान शो ऑफ, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती. उमेदवारी प्रक्रियेतील शांतता, आघाडीत संघटित व्यवस्थेचं दर्शन. महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला, विजय आमचाच असा सूर. पुसद नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने आज मोठी चाल खेळली आहे. नगराध्यक्षाचा उमेदवार अगोदरच निश्चित केल्याने आघाडीमध्ये उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत कोणताही वाद विवाद न होता 31 नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यात आघाडीला यश मिळाले आहे. आघाडीतील नेत्यांचा ठाम विश्वास, उमेदवारी मागे घेण्याच्या पुढील 3 दिवसांतही हा आघाडीचा मजबूत संबंध कायम राहील. दरम्यान पुसद नगरपालिकेतील अनुभवी नाव म्हणजेच डॉक्टर अखिल मेमण, ज्यांनी नगरसेवक ते उपाध्यक्ष आणि नगराध्यक्ष असा प्रवास केला, तेही या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने मैदानात उतरले आहेत. अर्ज भरल्यानंतर मेमण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, ही लढाई माझी नाही, पुसदच्या विकासाची आहे. जनता नेहमी माझ्या सोबत उभी राहिली आणि यावेळीही विजय निश्चित आहे. महाविकास आघाडीने उमेदवारी प्रक्रियेत दाखवलेली एकता आणि विरोधकांमध्ये निर्माण झालेली हालचाल, पुसदची राजकीय लढत आता आणखी रोमांचक होणार हे नक्की. निवडणूक प्रक्रियेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आमच्या 31 उमेदवार ठरलेले आहेत आणि अध्यक्षाचे उमेदवार म्हणून डॉक्टर मोहम्मद नदीम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडे 13, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे 9 आणि बाकीचे काँग्रेसकडे आम्ही सीटं वाटप झालेलं आहे. कमी जास्त 1-2 होऊ शकतात. आता त्याच्यामध्ये नक्की महाविकास आघाडी या बॅनरखाली आम्ही पूर्ण निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीनं उतरलेलो आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही या प्रस्थापितांना एक पर्याय म्हणून एक चांगला पर्याय आम्ही या पुसद शहराला देऊ शकतो आणि या चांगल्या पर्यायाच्या माध्यमानं जनता आम्हाला नक्कीच पसंत करेल आणि मला विश्वास आहे की आमचे 20 ते 22 नगरसेवक अध्यक्षासहित निवडून येतील, या निवडणुकीमध्ये निवडून येतील. आपला प्रदीर्घ अनुभव आहे, उपाध्यक्ष आणि नगराध्यक्ष सुद्धा आपण राहिलेले आहात, नगरसेवक सुद्धा राहिलेले आहात. तर या पुसदकरांसाठी 3 अशा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या करणार आहात तुमच्या सत्ता आल्यानंतर? मूलभूत सुविधांमध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे गटर, मीटर आणि वॉटर. या मूलभूत सुविधा आहेत. त्या मूलभूत सुविधांना जर लक्ष दिलं तर आपण 75% नगरपालिकामध्ये काम झालं असं समजतं. त्याच्यानंतर मग रस्ते विकास, नाली बांधणे, गार्डन विकास, आरोग्य, ह्या सर्व गोष्टीकडे आपल्याकडे लक्ष देतं. पण 3 मूलभूत सुविधा ज्या आम्हाला देणार त्या व्यवस्थितपणे, कारण त्या सुद्धा विस्कळीत झालेल्या आहेत आता या आजच्या घडीला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.